तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या हातात आज काय आलेलं आहे. डायरेक्टली अमेरिकावरून जे आहे हे पार्सल आलेलं आहे, हे पाकिट आलेलं आहे. आणि हे पाकिटची माहिती त्याला असेल नक्की जो यूट्यूबर काम करत असतो, जेन्युइनली काम करत असतो, मेहनत करत असतो आणि त्या मेहनतचं फळ जे आहे प्रत्येक त्या यूट्यूबरला भेटत असतं. तर मित्रांनो, हे एक ॲडसन आहे आणि जो यूट्यूबर ते काम करत असतो, ज्याची यूट्यूबर त्याची कंडिशन्स कंप्लीट झालेली असते आणि त्याच्यानंतर यूट्यूब त्याचं चॅनल व्हेरीफाय करत असतं. व्हेरीफाय केल्यानंतर यूट्यूबला वाटतं की हो हा जो माणूस आहे, हा मुलगा आहे, ही बाई आहे, ही ताई आहे, जे बी चॅनल चालवत आहे, त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे चांगल्या प्रकारे हे हँडल करत आहे, चालवत आहे आणि जेन्युइनली हाच पर्सन आहे जे याचं चॅनल आहे. हे जेव्हा त्यांना समजून जातं की हो नक्की बरोबर आहे, तर आपलं जे चॅनल आहे यूट्यूब मोनेटाईज करत असतं आणि मोनेटाईज केल्यानंतर यूट्यूब जे आहे आपल्याला एक कन्फर्मेशन करतं की आपण जे आहे यूट्यूबच्या माध्यमातून फक्त आतापर्यंत व्हिडिओ बनत गेलात, पण आत्ता काय आहे की आपण इथून पैसे देखील कमवू शकतो. तर हे त्याचं जे आहे एक कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला बाय पोस्ट याच्यात एक पिन असतो, तो पिन आपल्याला एक वेळा टाकावा लागतो आपल्या गुगल ॲडसनमध्ये आणि तेव्हा आपलं जे अकाउंट आहे पूर्ण प्रकारे व्हेरीफाय केलं जातं. मग जे आपण तिथून जे बी आपली अर्निंग झालेली असते आपण डायरेक्टली यूट्यूब जे आपल्या अकाउंटला पाठवत असतं आणि ते महिने टू महिने भेटत असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, हे गुगल ॲडसन आहे हे. ठीक आहे. आणि याला आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या अकाउंटमध्ये याला कसं व्हेरीफाय करायचा, पिन कसं टाकायचं, कशा प्रकारे आपण पिन बघणार आहोत, कारण याला टॅग आहेत चारही बाजूने याला फाडावं लागेल आणि तिथून त्याच्या आत एक पिन आहे मोठा इथं ह्या साईडला. ठीक आहे. तर तो मी दाखवणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की आपल्याला जे हे 1 वर्ष जवळपास कंप्लीट झालेलं आहे आपल्या यूट्यूबवरती आणि 1 वर्षामध्ये जवळपास आपलं चॅनल मोनेटाईज देखील झालेलं आहे आणि मोनेटाईज झाल्यानंतर आपल्याला हे जे हे यूट्यूबने आपल्याला पाठवलेलं आहे. ठीक आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, आपल्या व्लॉगमध्ये. ठीक आहे. 1 वर्षाच्या दरम्यान मेहनत केली, व्हिडिओ बनवले आणि आपलं चॅनल मी मोनेटाईज केलं आहे. मोनेटाईज केल्यानंतर आज हॅपी आहे की यूट्यूबने जे हे मला कन्फर्म केलं की नक्की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. सर्व काही कमवू शकतो, सर्व लोक कमवू शकतात जे यूट्यूबवर मेहनत ज्यांनी घेतली आहे, जे घेणार आहेत आणि जे नवीन यूट्यूबर आहेत, जे फक्त टाईमपास करत असतात. कुठलाही व्हिडिओ अपलोड करायचा, शूट करायचा आणि टाकून द्यायचा, अपलोड करायचा. मित्रांनो, त्याला अर्थ नाही आहे. आपल्याला स्वतःची आवाज स्वतः आपण त्याच्यात बोललं पाहिजे. यूट्यूब सर्व व्हेरीफाय करत असतं, रिव्ह्यू करतं, त्याच्यानंतर जे आपल्याला आपलं जे चॅनल आहे मोनेटाईज करत असतं. तर मित्रांनो, मी स्टार्टिंगपासून सांगतो, आपला व्हिडिओ जेव्हा आपण बनवत असतो, व्हिडिओ कंटिन्यू आपल्याला बनवायचे आहेत. व्हिडिओ बनवण्याच्या आधी आपल्याला एकच लक्ष असायला पाहिजे की आपल्याला जर चॅनल मोनेटाईज करायचं आहे, आपलं फ्युचर आपण अगर यूट्यूबमध्ये बघत असाल तर सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर आपल्याला करावं लागतील जर आपल्याला चॅनल मोनेटाईज करायचं आहे. त्याच्यानंतर 4000 घंटे वॉच टाईम, 4000 घंटे वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर जे हे आपण मोनेटायझेशनला अप्लाय करू शकतो. हे क्रायटेरिया आहे, लक्षात ठेवा. भरपूर लोक आहेत की 1000 करून घेतात, 2000, 10000 सबस्क्रायबर होऊन जातात, पण वॉच टाईम होत नाही. तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं की 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर जे आहे 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट केल्यानंतरच आपण जे आहे मोनेटायझेशन अप्लाय करू शकतो. मोनेटायझेशन अप्लाय केल्यानंतर आपलं जे चॅनल आहे मोनेटायझेशन कंप्लीट होतं, आपला ॲड्रेस व्हेरीफाय होतो. ॲड्रेस व्हेरीफाय झाल्यानंतर आपला जो इथं पिन असतो, जे पाकिट आहे मोनेटाईज जे यूट्यूब आपल्या घरी पाठवतं आणि मग आपण त्याला परत एक वेळा कन्फर्म करतो. तर आपलं चॅनल जे आहे पूर्णपणे मी आज कन्फर्म करणार आहे आपल्यासमोर. ठीक आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण याला अप्लाय करण्याच्या आधी किंवा हा बाय पोस्ट आपल्या घरी येण्याच्या आधी आपल्या चॅनलमध्ये $10ची अर्निंग झालेली पाहिजे. म्हणजे तिथं $10 जे हे पैसे आपण कमवले तिथं आपल्या वॅलेटमध्ये दिसायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय आहे की गुगल ॲडसन अकाउंट ओपन करावं लागेल ईमेल थ्रू. मग आपल्याला तिथं ॲड्रेस टाकावा लागेल. तो ॲड्रेस टाकल्यानंतर जेव्हा आपले $10 होतील, $10 झाल्यानंतर जे हे डायरेक्टली आपल्याला तिथं जो ॲड्रेस असेल आपला बाय पोस्ट आपला घरचा, आपल्या गावातला, तिथं जे हे पार्सल येणार आहे. आणि तिथं आल्यानंतर मग जे हे त्याचा 3 आयटम असणार आहे. 3 आयटम म्हणजे आपण 3 वेळा त्याला रिसेंड करू शकतो. एक वेळा जर रिसिव्ह नाही झालं म्हणजे नाही आलं तर परत आपल्याला 3 हप्ते वाट बघायची त्याची.
3 हप्त्यात नाही आला तर सेकंड वेळा आपल्याला रिसेंड करायचं आहे, परत असं पाकिट तिथून सुटेल. परत दुसऱ्या वेळा बी नाही झाला 3 हप्ते वेट करायचं, परत तिसऱ्या वेळा जे आहे आपल्याला परत तिथं रिसेंड करायचं. म्हणजे 3 वेळामध्ये कधी ना कधी ते आपल्याला रिसीव होऊन जातं आणि आपण काय आहे ते आपण आपल्याला जे आहे पोस्टमनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतो आणि त्याला फोन आधीच करावा लागतो की माझं असं असं पार्सल येणार आहे, आल्यावर लगेच मला कळवा. म्हणजे त्याचा क्रायटेरिया असतो की 6 महिने 5 महिन्याच्या आत जे आहे, म्हणजे मला असं दिवस लक्षात नाही आहे, पण जवळपास मी 5-6 महिने असं काहीतरी आहे, त्या दरम्यान जे आहे आपल्याला पिन भेटून त्याला व्हेरीफाय करावं लागतं. ठीक आहे. तर आज जे आहे मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा तुम्ही ॲडसन अशा प्रकारे मी फ्रंटने जे आहे आता व्हिडिओ शूट करत आहे, त्याच्यामुळे बघा इथं उलटं दिसणार आहे ना, तर समजून घ्या गुगल ॲडसन नाव आहे. ओके. कारण माझं जे आहे अजून एवढा सेटअप नाही व्हिडिओचा, बट मी ट्राय करत आहे. ओके. सो हे आता मी याला कसं ओपन कसं करायचं बघा. इथं जे आहे ना चारी बाजूने जे आहे ना टॅग आहेत, हे बघा असे कट केले. इथं बी कट आहे, या साईडला बी इथून कट आहे आणि इथून बी कट आहे ना, हे पूर्ण कट आहे. तर मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार. आधी जे वरती जी इथं लिहिलेलं पण आहे रिमूव्ह, इथं वरती बघा रिमूव्ह असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथला मी रिमूव्ह करतो. याला हे बघा कट होत आहे, कारण इथं तिने ऑलरेडी कट केलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथं कट करायचं. हे बघा आपण बघू शकतो अशा प्रकारे आपण जे आहे याला इथून कट करणार आहे. इझिली जे हे कट होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ही वरची साईड कट झाली. आता ही बघा ही साईड आहे. ठीक आहे. आता ही साईड पण आपल्याला काय कट करायची, ही साईड देखील अशी आपण कट करून घ्यायची. ठीक आहे. ही साईड देखील आपण कट केली. त्याच्यानंतर बघा ही साईड देखील खाली पण आहे, ते खालची जी साईड आहे त्याला देखील आपण कट करायची, सांभाळून करायची. आतला जो पिन आहे तो म्हणजे इरेज झालेला नाही पाहिजे, म्हणजे एक वेळ कट झाला तर आपल्याला कन्फर्म करण्यासाठी प्रॉब्लेम नको यायला. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे मी पाकिट फाडलेलं आहे. तुम्ही न्यू असाल कोणी तर अशा प्रकारे फाडावं लागेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो. बघा तर हे फाडलेलं आहे. आता बघा खालची साईड देखील फाटलेली आहे. ओके. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे कट करून ही जी साईड इथं कट, एक साईड कट नाही होणार. हे बघा एक साईड कट नाही होणार है ना, कारण ती पूर्ण भरीव आहे ना. आता बघा ही अशा प्रकारची हे आपल्याला पिन बघायला भेटणार आहे. हे बघा अशी नक्षी आहे आणि हा जो माझा पिन आहे तो उलटा दिसत असेल तुम्हाला, मला देखील उलटा दिसत आहे, कारण मी फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढत आहे आणि फॅसिलिटी नाही आहे तेवढी, म्हणजे बॅक कॅमेराने मी व्हिडिओ इथं शूट नाही करू शकत. तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पिन जो आहे आपल्या बाय पोस्टाने येत असतो आणि इकडच्या साईडला जो ॲड्रेस आहे माझा, तर त्या ॲड्रेसवर तो पिन रिसीव्ह झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे हे आता रिसीव्ह झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की याला आपल्याला टाकायचं कुठे, म्हणजे हा जो पिन आहे याला आपलं जो कसं काय कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. हा पिन कसं कन्फर्म करायचं, आता मी दुसऱ्या मोबाईलमध्ये आता मी तुम्हाला दाखवते. आता हे असं पाकिट करून घेतो इकडं. ठीक आहे. आता मी दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो. माझं जी गुगल ॲडसन मी ओपन केलं होतं त्याला मी लॉगिंग करतो आहे. ठीक आहे. लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला बघा साईडला दिसत असेल मित्रांनो, तुम्ही साईडला बघू शकता. मी तिकडे स्क्रीन लावली. मित्रांनो साईडला मी स्क्रीन लावली, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर स्क्रीनमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आता. ठीक आहे. इथं मी आता आलो आहे क्रोमवरती. ठीक आहे. क्रोमवरती आलो आहे. क्रोमवरती आल्यानंतर मला जे आहे इथं गुगल ॲडसन जे आहे माझं त्याला लॉगिंग करायचं आहे. मी सर्च करून ठेवलं होतं बघा गुगल ॲडसनवरती दिसतंय तुम्हाला. तर त्याला ओपन केल्यानंतर बघा इथं जी दिसत असेल तुम्हाला गुगल ॲडसन 1 नंबरची लिंक, त्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर जे आहे मला आता लॉगिंग करायचं आहे. लॉगिंग केल्यानंतर बघा इथं मी क्लिक केलं, त्याच्यानंतर खाली साइन इन दिसतं आहे, साइन इनला क्लिक केलं. का कारण माझं ऑलरेडी बनलेलं आहे ना, मला फक्त लॉगिंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथं. ठीक आहे. बघा माझ्या जे गुगल ॲडसनमध्ये जवळपास आता $28 झालेले आहेत. आपल्याला जे हे तिथून हे पाकिट येण्यासाठी फक्त कम से कम मिनिमम $10 लागतात, पण माझ्याकडे जे $28 आहेत है ना, $28 आहेत. आणि या $28मध्ये आता मला विड्रॉल होण्यासाठी कमीत कमी $100 पाहिजे. म्हणजे $100 जसे झाले ते ऑटोमॅटिकली जे आहे माझ्या चॅनलला जे आहे इकडे विड्रॉल होऊन जातील माझ्या अकाउंटमध्ये. तर आता आपल्याला व्हेरीफाय कसं करायचं आहे हे बघा. पूर्ण अशा प्रकारे आपल्याला गुगल ॲडसन आहे आणि इथं बघा वरती असेल युअर पेमेंट आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस.
म्हणजे आम्हाला पिन व्हेरीफाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा, आता मी ॲक्शनवर क्लिक केलं आहे. ठीक आहे, ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथं जे हे मला व्हेरीफाय युअर, आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं वरती बघा दिसतंय तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट. म्हणजे इथं काय आहे की माझं पॅन कार्ड मी दिलेलं होतं आणि आधार कार्ड जवळपास यूट्यूब घेत नाही, पॅन कार्डच द्यावं लागेल. पॅन कार्ड दिल्यानंतर हे आपल्याला कंप्लीट व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं. त्याच्यानंतर जो आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं की यूट्यूब आपल्याला कन्फर्म करण्यासाठी की हाच माणूस आहे, याचं चॅनल आहे, हे कन्फर्म करण्यासाठी हे आपल्याला जे आहे यूट्यूब तिकून गुगल ॲडसन्सचा लिफाफा पाठवतो आणि त्याच्यात जे मी दाखवलं तुम्हाला पिन. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो पिन आहे हा पिन जो आहे यूट्यूब आपल्याला पाठवत असतो. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, आता हा पिन मला टाकायचा आहे. ठीक आहे, हे बघा या साईडला पिन, आता मी इथं पिन टाकत आहे, तुम्हाला तुमच्या समोर दाखवतो. आता कसं येणार आहे तुम्ही बघू शकता स्क्रीन, हे बघा. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे बघा, आता मी इथं घेतलं आहे पिन टाकलं आहे मी इथं, काय पिन 92 36 36 74. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो पिन जो आहे आपल्याला बघून घ्यायचा आहे आणि चुकीचा पिन टाकायचा नाही. खाली बघा यू हॅव 3 अटेम्प्ट्स रिमेंट, फक्त 3 वेळाच आपण पिन जे आहे इथं रिव्ह्यू करू शकतो. तर पिन चुकला, 3च्या जास्त गेला, 4 वेळेस चुकला तर तुम्ही इथं कन्फर्म करू शकत नाही, प्रॉब्लेम वाढतील आणि मग त्याला कसं आहे वेळ लागेल आपलं चॅनल व्हेरीफाय होण्यासाठी. ठीक आहे ना, तर त्यासाठी काय आता बघा आपण चॅनल 92 36 74 92 36 74 मी तुम्हाला दाखवतो. 92 36 जे आहे 74. ठीक आहे, साईडला तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे सर्व. तर आता इथं काय आहे मित्रांनो, आता मी सबमिटवरती क्लिक करणार आहे, तुम्ही बघून घ्या तुमच्या समोर. ठीक आहे, आता इथं बघा काय आहे सबमिटवरती, बघा तुम्ही बघू शकता इथं बघा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, जे पॅन कार्ड लावलं होतं. ठीक आहे, कारण नॅशनॅलिटी आपण इंडियन गव्हर्नमेंटचं एक व्हेरीफाय ॲड्रेस द्यावा लागेल, प्रूफ द्यावं लागतं, ते व्हेरीफाय करतात. त्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरीफाय झालेले. तर अशा प्रकारे जे आहे ना मित्रांनो, आपल्याला जे आहे गुगल ॲडसन्स जे आहे आपलं व्हेरीफाय झालेलं आहे. तर मित्रांनो आता हे समजू नका तुम्ही की आता हे व्हेरीफाय झालं म्हणून झालं सर्व, असं नाही. आता आपलं हे तर पूर्ण झालेलं आहे, बट आपली जी अर्निंग झालेली, जे आपले पैसे झालेले जसे मी तुम्हाला दाखवलं आधी, तर आता ते आपल्या अकाउंटला कसे येतील. ठीक आहे, तर ते अकाउंटला कसे येतील आपल्याला काय करावं लागेल, इथं आपला ॲड्रेस द्यावा लागेल, ते बी मी तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे, हे बघा इथं मी तुम्हाला बॅक करून दाखवतो. हे बघा जी $28 आहे, आता इथं इथं 28 आहे. जेव्हा इथं $100 होतील ना, $100 झाल्यानंतर हे ऑटोमॅटिक आपल्या अकाउंटला येतील. आणि अकाउंटला येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपलं अकाउंट नंबर तिथं द्यावा लागेल. ते कसं द्यायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे, परत इथं जे आपल्याला पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर व्हेरिफिकेशनला आपण एक वेळा क्लिक करून घेऊ. बघा काय व्हेरीफाय झालेले. ठीक आहे, दोघं कन्फर्म झालेले आहेत. आता बघा युअर पेमेंट आर होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय, हे ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला इथं आपला जो अकाउंट नंबर वगैरे सर्व फिलअप करायचं आहे. तो कसं करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करायचं आहे, पेमेंट इन्फोला क्लिक करायचं आहे. हे बघा पेमेंट इन्फोला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर सर्व काही तुमच्या समोर लाईव्ह दिसत आहे. तुम्ही न्यू यूट्यूबर असाल, तुम्हाला माहिती नसाल तर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. हे बघा यांनी पूर्ण दाखवलं आहे समोर, बघू शकता युअर अर्निंग पेड मंथली इफ द टोटल ॲटलिस्ट $100 युअर पेमेंट थ्रेशोल्ड, यांनी $100 झाल्यानंतरच आपल्या अकाउंटला येतील. आता फक्त $28 आहेत. मेहनत केली, व्हिडिओ कंटिन्यू बनवले, तर हे $100 त्याच्यापेक्षा जास्त बी जातील आणि आपलं जे हे पेमेंट येणं आपल्या अकाउंटला सुरू होईल. तर आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, सर्वात इम्पॉर्टंट जे आहे हे मित्रांनो. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट आता हे बघा तुम्ही बघू शकता हाऊ टू गेट पेड. आपल्याला अकाउंटला आणण्यासाठी काय करायचं आहे, येण्यासाठी ॲड पेमेंट मेथड क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं बघा बँक डिटेल फिलअप करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. आता इथं मला बँक डिटेल फिलअप करावं लागेल. ठीक आहे, इथं बेनिफिशियरी आय डी टाकावं लागेल. त्याच्यानंतर बँक नेम ऑफ बँक, आपल्याला कोणतं अकाउंट द्यायचं आहे, बँक ऑफ जी बी असेल, बँक ऑफ बडोदा, HDFC, ICI जे बी असेल ते आपल्याला इथं द्यावं लागेल. त्याच्यानंतर IFCI कोड, IFCI कोड आपल्याला माहिती असतो, तो आपण इथं टाकू शकतो. त्याच्यानंतर शिफ्ट कोड काय असतो मित्रांनो, इंटरनॅशनल पेमेंट आपल्या अकाउंटला येत असतं त्यावेळेस शिफ्ट कोड लागावा लागतो. त्यासाठी आपल्याला जे हे ग्रामीण बँक नाही लागत, शहरी बँक लागते, जी आपण इथं ॲड करत असतो.
आणि शहरी बँकेत जाऊन आपल्याला तिथून जे आहे शिफ्ट कोड प्राप्त करून घ्यावा लागतो, म्हणजे आपलं पेमेंट होल्ड होत नाही. इथं टाकल्यानंतर आपलं कन्फर्म होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याचा अकाउंट नंबर, परत अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्याच्यानंतर सेव्ह करावं लागेल. तर खाली सेव्ह करून जे हे डिटेल कम्प्लिटली पूर्ण भरून जे आहे त्याच्यानंतर जे आपलं पेमेंट आहे आपल्या अकाउंटला कंटिन्यू येत जाणार आहे. तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस आहे. ही प्रोसेस अजूनपर्यंत कोणाने दाखवली नसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे हे यूट्यूबचं जे हे प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. तर जे हे जे पिन व्हेरीफाय कसं करतं ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे, कशा प्रकारे फाडलं जातं. आतून उभं आडवं असं फाडायचं नाही आहे ना, कारण पिन मिस झाला म्हणजे गेलं. कारण त्याच्यानंतर हे पिन प्रत्येकाचा वेगळा असतो. माझा हा पिन आहे, तर तुम्ही जर यूट्यूब असाल, तुम्ही अप्लाय केलं असाल, तुमचा आला तर वेगळा पिन येईल. हा पिन तिथं कॉपी करून टाकू नका, अशी चुकी करू नका. कारण जे हे पिन 3 वेळा आपण टाकू शकतो. 3च्या जर जास्त झालं तर चुकीचा पिन घेणारच नाही. तसं तर तुमचा जो लिफाफामध्ये येणार आहे बाय पोस्टला तोच टाकावा लागेल. चुकीचं काही करू नका. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे आपलं जे चॅनल आहे मोनोटाईज देखील झालेलं आहे. बँक डिटेल देखील मी फिलअप केलेली आहे. ओके. अशा प्रकारे जे आपण आपल्या चॅनलला आहे ना मित्रांनो व्हेरीफाय झालं. आता मला काय की बँक डिटेल वगैरे टाकावं लागेल. तर बँक डिटेल देखील मी लवकरच टाकणार आहे. ते कसं असतं, सिक्युरिटी असतं की मी बँक डिटेल का टाकले नाही माझ्यासमोर असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो, बँक डिटेल असतं, IFSC कोड, त्याच्यानंतर जे शिफ्ट कोड असतो. ठीक आहे ना, अकाउंट नंबर, हे सर्व गोष्टी जे आपल्याला सोशल मीडियावर लीक नाही करावं लागत. एक यूट्यूबची गाईडलाईन आहे. ठीक आहे. पोपट देखील खरी माहिती आहे. पोपट आपल्याला आवाज येत आहे. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करून घ्या, ताकी असे हे व्लॉग्स, असे व्हिडिओज मी तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही यूट्यूबमध्ये न्यू असाल आणि तुमचं जर मोनेटायझेशन अप्लाय केलं आहे, तुमचं पाकिट आलं नसेल तर तुम्ही प्रत्येक 3 अटेम्प्ट तुम्हाला ते रिसेंड करायचं आहे. 3 वेळा 3 हप्त्याचे वेट करायचं आहे, गॅप द्यायचं आहे. नाही आलं तर परत 3 हप्त्यानंतर रिसेंड करायचं आहे. परत थर्डला बी 3 हप्त्याचं रिसेंड करायचं आहे. कधी ना कधी येईल. हे फर्स्ट आहे, सेकंड घरी आहे आणि थर्ड बी येऊन जाईल, सांगता येत नाही. पण जे आहे 3 वेळा जे आपल्या जे आहे आपल्या बाय पोस्ट आपल्या जे गावात येऊन जाईल. फक्त तुम्हाला काय ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे, चुकीचा ॲड्रेस टाकायचा नाही आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर देखील टाकून द्यायचा आहे. कारण मोबाईल नंबर जर तुमचा ॲड्रेस सापडला नाही, तुम्ही बाहेर असाल कुठं, तर मग काय आहे की तुम्हाला पोस्ट म्हणजे तुम्हाला फोन करू शकतो आणि तुमच्या घरी येऊन किंवा तुम्ही त्यांना भेटून ते लवकरात लवकर आपलं जे हे मोनेटायझेशन कंप्लीट करू शकतो. बँक डिटेल टाकून पेमेंट आपल्या अकाउंटला येणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग खूप इन्फॉर्मेटिव्ह, खूप मदतगार झालेला आहे सर्वांसाठी. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ मी सर्वांना नक्की देत जाणार. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.